नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी या इथे तुम्हाला 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे. तर या इथे पहा, मी बॅक पार्ट कटिंग नाही दाखवते, फक्त इथे मी बॅक पार्टसाठी मापे कुठे किती घेतलेले आहेत हे सांगणार आहे. तर नेहमीप्रमाणे मी पहा, या इथे जे शोल्डर आहे 5 इंच घेतलेलं आहे आणि मुंडा पहा या इथे 6 इंच आहे. टोटल मुंडा इथं 6 इंच आहे. या इथे मुंड्याची उंची मी 6 इंच घेतली आणि एक बॅक पार्ट ड्रॉ करून घेतलेला आहे. तर इथं मी काय केलंय, हुकाय पट्टीसाठी मार्जिन घेऊन जसा बॅक पार्ट होता तसा ड्रॉ केलाय. तर इथे बॅक पार्टची उंची 14.5 इंच आहे. तर पहा, इथून मी उंची किती घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता. 14.5 एक त्यामध्ये प्लस केलं 15.5 इंच आणि परत आपण या इथे फ्रंट पार्टसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर ते मी इथं 38 साईज आहे म्हणून 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे फ्रंट पार्टच्या उंचीमध्ये. म्हणजे जी टोटल उंची आहे तुमची 14.5 इंच उंची आहे तयार ब्लाऊजची, त्यामध्ये 1 इंच प्लस करतो आपण पाठीमागे, मग म्हणजे किती झाले 15.5 इंच. तर इथून मी इथपर्यंत 15.5 इंच घेतलंय आणि त्यातून परत अजून मी 1.25 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर फ्रंट पार्ट आपण कटिंग करण्यासाठी आहे असं शोल्डर, आहे असा मुंडा वगैरे ड्रॉ करून घेतलाय. पाठीमागचा गळा आहे 11 इंच. त्यामुळे इथं मी छातीतून अर्धा इंच मायनस केलेला आहे बॅक पार्टमध्ये आणि हे पुढचं 1.5 इंच मार्जिन. आता इथे आपल्याला फुल एकदम 9.5 इंच मार्किंग टाकायचं आहे. म्हणजे जसं चेस्टचं मेजरमेंट आहे तसंच टाकायचं आहे. आता इथे मात्र कमी करायचं नाही. तर ते कसं करायचं हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण इथं पहा 1.25 इंचावरती आपण हा बॅक पार्टचा मुंडा घेतलाय. तर फ्रंट पार्टचा मुंडा जसं आपण नेहमी घेतो 1.25 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि इथे आहे असा हा ड्रॉ केला. आता ही लाईन आपली सरळ राहणार आहे, हे आपण परत डाऊन करणार आहे. तर इथं मी हा मुंडा अगदी व्यवस्थित असा हा ड्रॉ करून घेते. इथे मी हा ड्रॉ करून घेतलाय. आता इथे शोल्डर पट्टी किती ठेवलेली आहे पहा, 2.25 आणि गळ्याची रुंदी आहे 2 इंच. 2 आणि पूर्ण इथं पट्टी पहा, इथे 3 ला 1 पॉईंट कमी एवढी आहे. तर इथे पूर्ण आपलं, आता इथं मी गळा टाकणार आहे. 6 इंच माझी गळ्याची उंची आहे पुढल्या, तर 6.5 इंच घेतलं. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. एक बॉक्स तयार केला. आपण बॅक पार्ट कटिंग करतो तो बॅक पार्ट आपल्याला आहे असा ड्रॉ करायचा. फक्त इथं हुकाय पट्टीसाठी मार्जिन घ्यायचं आणि बाकी मग आहे असा हा गळा ठेवायचा आहे. इथं मी गळ्याला आकार दिलेला आहे. गळ्याला आकार दिल्यानंतर इथून मी टक्स पॉईंट घेणार आहे. तर 9.5 इंच आपली चेस्ट आहे, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं. किती झाले 10.5 इंच. तर मी अशी ही लाईन ओढून घेते 10.5. आता इथं फुल बस्ट आहे 40. तर हे हुकाय पट्टीचं मार्जिन सोडून फुल बस्टचा 10वा भाग करायचा. 40 फुल बस्ट आहे, त्याचा 10वा भाग होतो 4. तर इथे मी हे 4 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तसंच इथे सुद्धा असंच 4 इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे आणि एक सरळ लाईन अशी ओढून घेते. सरळ लाईन ओढल्यानंतर इथं मी ही सरळ लाईन ओढून घेतली. आता इथे 1.25 इंच आतमध्ये यायचं आणि एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची. पहा इथे आता टोटल टक्स मी 2.25 इंच देणार आहे. तर इथून पहा, हे जे मी 1.25 इंच घेतलेलं आहे, इथून मी 2.25 इंच 2.7 2.25 इंच घेतला. आता इथे मी हे 2 इंच सरळ मार्किंग करून घेते आणि एक तिरकी लाईन अशी या पद्धतीने ओढून घेतली. आता इथे
हा टक्सला मी आकार द्यायला तुम्हाला शिकवणारच आहे. आता इथून 1 इंच मी घेतलं. आता इथं गॅप आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे, तर हे मी इथं घेतलं 1 इंच. टोटल हे 1 इंच घेतलं टक्स. इथून हा आकार द्यायचा. पहा ही लाईन अशी ओढून घेतली. ह्या टक्समध्ये आपण गॅप घेणार आहे, तर इथे हे या पद्धतीने हा टक्समधला मी गॅप घेतलेला आहे. तर थोडंसं मी तुम्हाला डार्क करून दाखवते. असा हा टक्स घेतला. आता इथे फ्रेंच कर्व अशा पद्धतीने वापरायचं आहे. पहा असा हा मी ठेवला इथे. अजून थोडा असा मी वरती घेते पहा, आणि इथून हा असा आकार दिला. ठीक आहे. हा आकार दिल्यानंतर परत हा कर्व असा ठेवायचा आणि इथे या पद्धतीने आकार द्यायचा. म्हणजे हा आकार असा झाला पहा, आणि इथून या पद्धतीने. आता इथे हा जॉईंट झालाय, तर इथून असं हे आपण हा करू. हा टक्स आता आपला इथे पहा या पद्धतीने असा हा प्रिन्सचा आपला आकार असेल. परत आपल्याला इथं हे जॉईन केल्यानंतर हा आकार आपला मॅच होतोय का हे पाहायचं आहे. ही लाईन किती येते? 6. तर ही सुद्धा 6 आली पाहिजे. तर इथे मी हे मार्किंग करून घेतलं 6 इंच. इथून हे अर्धा इंच आर्म होल आपल्याला खाली घ्यायचं आहे. आता मी ही सरळ लाईन ओढून घेते. सरळ लाईन ओढली, परत ही अशी सरळ ओढून घ्यायची इथे, आणि इथे आता हा आकार द्यायचा. ठीक आहे. आता इथे मी हे आकार दिले. आता इथं सुद्धा त्याच पद्धतीने करायचंय. ही लाईन किती येते हे पाहायचं. 6 इंच आलेली आहे, तर हे सुद्धा 6 इंच असलं पाहिजे. तर इथे पहा हे 6 इंच या इथे आलं. इथे मी अर्धा इंच वरती येणार आहे. या पद्धतीने लाईन ओढली. कंबर 32 आहे. आता हे हुकाय पट्टीचं जे मार्जिन आहे ते सोडून कमरेचा चौथा भाग 8 इंच, परत 2.25 इंच मी टक्स घेतलाय, तो या इथे घेतला, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन पहा इथे आलं. तर हा भाग जो आहे तो मी आता थोडासा कट करून घेते. तर इथे मी हे मेजरमेंट घेतलेले आहेत. इथून कमरेचा चौथा भाग 8, हा परत टक्स 2.25 इंच, आणि हे 1.5 इंच मार्जिन. आता हा टक्स जो आहे तो आपल्याला आता इथे लावून पाहायचा आहे. पहा तर आधी मी इथून कट करते. हा जो टक्स आहे इथे तो बरोबर असा आपल्याला यावरती जॉईंट करायचा. असा पहा इथे थोडंसं असं प्रेस करा असं. ठीक आहे. पहा या पद्धतीने इथे हा आपला आकार तयार झालाय. तर पुढचा मुंडा मी जो घेतलेला होता इथे, तर हा इथे असा झालाय, आणि हा आपला इथे असा आहे. तर हा जरा मॅच करायचा असा. तर इथं मी हा मॅच करून घेतला बरोबर. आता आपल्याला चेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे हुकाय पट्टीचं जे मेजरमेंट आहे ते सोडून 9.5 इंच पहा इथे मी बरोबर आता हे 9.5 इंच इथे घेतलं. हा टक्स दुमडल्यानंतर, तर ही लाईन आहे आपली पहा. इथे आलं हे 9.5, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर हे इथं आलं. आता पहा हा पार्ट
आता हा पार्ट तुम्हाला जर गोल आकार इथं द्यायचा असेल तर असा करून देऊ शकता, नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तर इथून हे या पद्धतीने लाईनी आहेत आपल्या. हे आकार जे आहेत ना ते मार्करने दिल्यामुळे तर हे मी देऊन घेतले परत डबल आकार पहा पेनाने, परत ते जायला नको. इथे असं हे आकार आहेत. चेस्टचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे. आता हे जोडून घेऊया आपण. तर या इथे तुम्हाला समजलंच असेल, हा अर्धा इंच आपण मुंडा डाऊन केलेला, परत हा टक्स जो आहे तो मी असा इथे हे करून इथं गॅप आलेला असतो तर तो मी असा हा इथं टक्स एकावरती एक ठेवला, परत इथं चेस्टचं मेजरमेंट मी घेतलं. आता इथे अजून एक काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला बॅक पार्ट लागणार आहे. तर तो मी बॅक पार्ट इथं घेतला आणि कुठे येतंय पाहायचं हे, तर या इथे येतंय पहा, बरोबर या इथे आलं. तर हे जोडून घ्यायचं. तर हा टक्स इथपर्यंत आहे, हा आपला आकार आहे. सहा, तर पहा इथं बरोबर हे 6 इंच आहे. तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला फ्रंट पार्ट दाखवलेला आहे. तर आता कटिंग करून घ्यायचं आहे. हा फ्रंट मुंडा जो आहे तो कटिंग करायचा. इथं हा गोल गळा जो आहे तो मी असा कट करते. थोडासा खाली कट केला की गळ्याला शेप खूप छान येतो. तर हा पार्ट आपला हा झाला. आता इथला हा पार्ट आपल्याला कटिंग करायचा आहे. तर इथून आहे हा पार्ट. पहा अशा पद्धतीने हे जे एक्स्ट्रा आहे हे सुद्धा आपल्याला असं कट करून काढायचं आहे. तर किती सुंदर असा आकार आलेला आहे पहा प्रिन्सेसला. आणि इथे हा असा. तर 38 साईज डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण इथं कटिंग केलेला आहे पहा. इथे टक्स दिल्यामुळे खूप सुंदर असा पप येतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.